बीडमधल्या गुन्हेगारीवरून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी फडणवीसांसमोरच आक्रमक असा पवित्रा घेतला। काही राजकारणी हे बीडची बदनामी करतायत असं त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे असाही सवाल होता। जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं। या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे। धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं। माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं। या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं। या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला। आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं। गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।